आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा उमेदवारांमुळे ईव्हीएम वरती संक्रांत येण्याची शक्यता आहे। मराठा समाज मोठ्या प्रमाणात उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे। ईव्हीएम वर जास्तीत जास्त 384 उमेदवारांची निवडणूक घेणं शक्य असतं। त्यामुळे 384 पेक्षा जास्त उमेदवार उभे राहिल्यास ईव्हीएम वर निवडणुका कशा घ्याव्यात याबाबत मार्गदर्शन करावं अशी मागणी करणारं पत्र धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी निवडणूक आयोगाला पाठवलंय। तेव्हा मराठा समाजानं लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगानं वेगळीच तयारी केलेली आहे। प्रत्येक ठिकाणी मराठा उमेदवार द्यायचे, जास्तीत जास्त संख्येने द्यायचे असं दिसतंय। त्यामुळे मराठा उमेदवारांमुळे ईव्हीएम वरती संक्रांत येणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे आता जिल्हाधिकारी देखील सतर्क झाले। धाराशिवचे जिल्हाधिकारी आहेत, त्यांनी याबाबत एक पत्रच लिहिलेलं आहे निवडणूक आयोगाला। खरं तर ईव्हीएम वरती जास्तीत जास्त 384 उमेदवारांची निवडणूक घेणं शक्य असतं। त्यामुळे आता 384 पेक्षा जास्त उमेदवार उभे राहिले तर ईव्हीएम वरती निवडणुका कशा घ्याव्यात याबाबत मार्गदर्शन करावं अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी केलेली आहे पत्रातून। ज्ञानेश्वर पतंगे आमचे प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील। ज्ञानेश्वर, मराठा उमेदवारांमुळे ईव्हीएम वरती संक्रांत येणार असं कळतंय, स्वतः जिल्हाधिकारी देखील सतर्क झालेले आहेत। याच्याबद्दल तुमच्याकडे काय अधिक तपशील? मराठा आंदोलनासंदर्भात जरांगे पाटलांनी जी भूमिका घेतली आणि त्याला पाठिंबा म्हणून कुठेतरी धाराशिव जिल्ह्यामध्ये मराठा उमेदवार मोठ्या प्रमाणात या लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरतील असं प्रशासनाचा अंदाज आहे आणि त्या अनुषंगाने सध्या प्रशासन तयारी देखील करत आहे। तसं पत्र देखील त्याने आयुक्ताला पाठवलेलं आहे। निश्चित, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।